काय माहितीये का, जी माणसं कमी बुद्धीची किंवा संकुचित वृत्तीची असतात त्यांना हे सगळं कळत नाही. आपल्या जाणाऱ्या पिढीला आपण जाता जाता काहीतरी द्यायला लागतं येणाऱ्या पिढीला. तेव्हा आपण आहे ना ज्येष्ठ म्हणायच्या लायकीचा असतो किंवा मोठं म्हणायच्या लायकीचा असतो. आता आमच्या आई वडिलांनी बी बापजाद्यांनी आम्हाला आमच्यासाठी जमिनी ठेवल्या. त्यांनी हा विचार केला का बरं, का ह्या जर जमिनी यांच्यासाठी ठेवल्या तर आपल्याला काय फायदा आहे? त्यांनी इकून खाल्ल्या असत्या तरी ते आरामात राहिले असते. पण त्यांनी जसं आपल्यासाठी जमिनी ठेवल्या, झाडं ठेवली, फळबागा ठेवल्या, जंगलं ठेवली, तशी आपण सुद्धा पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी फळबागा, जमिनी, जंगलं ठेवलीच पाहिजे. आणि प्रत्येकाचं कर्तव्य आहे बाबाई. तेव्हा ही विचार डोक्यातनं काढा. तुझ्या वडिलांनी ठेवलं ना तुझ्यासाठी. मग आजच गाठ घेतो आणि त्यांना सांगतो जमिनी वावर टाका इकून. काय नाही. उपयोग आहे पुढच्या पिढीला? नाही कशाला लय मनावर घेत, मला नको का माझ्या पोरांना. हा, असा विचार करायचा असतो. कळलं ना तुम्हाला? आता ही फळ झाडच नाही, मी ही आजूबाजूला बी झाडं लावलेत बघ, ही फळं देत नाही, पण ह्या झाडांचं महत्व तुमच्या पुढच्या पिढीला कळेल. बरोबर. बरं, माझं काम होतं, ते आमच्या आबांनी रोप सांगितले 2. कसली? हे आंब्याचीच. आता तुमचा आबा कोणासाठी लावणार आहे? आमच्यासाठीच की. हा, आलं ना लक्षात तुमच्या? वा मोर, येतो घेऊन. खोरं राहून देऊ की इथं. हा, दे इकडे.